नमस्कार, मी पूजा. आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये देवघरातील कळसावरील नारळास कोंब आल्यास काय करावे हे पाहणार आहोत. नारळाला कोंब येणे हे अतिशय शुभ प्रतीक मानले जाते. आपण केलेली प्रार्थना किंवा आपण करत असलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचलेली आहे असेही मानले जाते. कळस स्थापना ही नेहमी पौर्णिमेला, मंगळवारी, कुलदेवतेच्या वारी किंवा कोणत्याही शुभदिनी करावी. म्हणून घटस्थापनेच्या शुभदिनी मी हा कोंब आलेला नारळ काढून नवीन कलश स्थापना केलेली आहे. तर आता आपण या कोंब आलेल्या नारळाचे काय करावे, त्याला कुंडीमध्ये कसे लावावे हे पाहूयात. तुम्ही पाहू शकता माझ्या नारळाला छान कोंब फुटलेले आहे आणि त्याची छान वाढही झालेली आहे. काही जण नारळाला कोंब आल्यास लगेच देवघरातून बाहेर काढून टाकतात, तर काही जण त्याची छान वाढ होऊ देतात. तर या ठिकाणी माझ्या नारळाला छान कोंब फुटलेले आहे. तर आता या नारळाला मातीची गरज आहे. तर मी या ठिकाणी 10 किलो माती घेतलेली आहे. खत, कुंडी, 1 वाटी मीठ आणि हळदी कुंकवाचा करंडा घेतलेला आहे. आता आपण नारळाचे झाड लावायला सुरुवात करूया. मी आता मातीमध्ये छान खत मिक्स करून घेते, जेणेकरून आपल्या नारळाची छान वाढ होईल. काही जण नारळाला कोंब आले की ते नदीच्या पात्रात सोडून देतात. असे न करता तुम्ही नारळ हा गावी किंवा तुम्ही जिथे राहत असता त्या सोसायटीमध्ये देऊ शकता. आणि हे दोन्ही शक्य नसेल तर नारळ हा घरी कुंडीतच लावावा. नारळाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मी वास करते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती नांदते. आता आपण कुंडीमध्ये मातीचा छोटा थर तयार करून घेऊया. नारळाची झाडं ही समुद्रकिनारी असतात, त्यामुळे त्यांना भरपूर पाण्याची आणि क्षाराची गरज असते. म्हणून मी इथे 1 वाटी मीठ घेतलेले आहे. परंतु इथे आपण 1 वाटीऐवजी अर्धा वाटी मीठ वापरणार आहोत. अशा प्रकारे आपला हा मातीचा थर तयार झालेला आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे अर्धा वाटी मीठ त्यामध्ये टाकूयात. नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे नवरात्री दरम्यान किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो. पौराणिक कथा आणि धारणांनुसार नारळाचं रोप विष्णू आणि लक्ष्मीनं पृथ्वीवर आणलं होतं. नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षही म्हटलं जात असल्यामुळे नारळात कोंब येण्याचा संबंध साक्षात श्री विष्णूच्या आशीर्वादांशी जोडला गेलेला आहे. वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, ज्या जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे ठरेल. आता या ठिकाणी नारळाला भरपूर कोंब आलेले आहेत. ते तुटू नयेत म्हणून मी मातीमध्ये छोटासा खड्डा तयार करून घेते, जेणेकरून त्याची मुळं म्हणजेच कोंब व्यवस्थित बसतील. आता आपण नारळाचे झाड लावण्यापूर्वी हळदी, कुंकू आणि तांदूळ वाहून घेऊयात. मग आपण नारळाचे झाड लावायला सुरुवात करूयात. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते. यासोबतच घरात होणारे वाद, भांडणे टाळली जातात. याशिवाय घरात सुख समृद्धी नांदते. नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे. अशा प्रकारे आपलं नारळाचे झाड कुंडीमध्ये लावून तयार झालेले आहे. आता आपण नारळाच्या झाडाला पाणी वाहूयात. हळदी, कुंकू आणि तांदूळ वाहूयात. नारळाच्या झाडाला दिवा लावूयात. अगरबत्ती लावून नमस्कार करूया. नारळाच्या झाडाला पाण्याची भरपूर गरज असल्यामुळे नारळाच्या झाडाला दररोज पाणी वाहावे. अशा प्रकारे तुम्हाला जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.